आपल्या सावन गणपती 94च्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. भरपूर असा पाऊस पडत आहे आणि संध्याकाळचा टाइम आहे, म्हणून आज आपण मस्त अशी मक्याची भजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मक्याची 3 कणसं घेतलेली आहेत आणि ह्या कणसापासून आज आपण छान अशी मक्याच्या कणसाच्या दाण्यांची भजी बनवणार आहोत. याला कोण पकोडे पण म्हणतात. पाऊस पण भरपूर पडत आहे, म्हणून आज आपण छान अशी ही मक्याच्या कणसाच्या बियांची म्हणजे दराची भजी बनवूया. कसे काढायचे असे मध्ये आहेत ते असे चमच्याने किंवा सुरीने असे काढायचे. मध्ये असे चमच्याने काढायचे, त्यानंतर असे नखाने असे काढायचे. छान असे निघतात. दोन ही मक्याची कणस काढून घेऊया. यांचे दाणे एकाचे दाणे काढले की 2 प्लेट भजी तयार होतात. 2 कणसांचे काढले की 4 प्लेट भजी होणार, म्हणजे 4 जणांना पुरतील एवढी भजी आज आपण बनवणार. अशा प्रकारे सर्व मक्याच्या कणसांचे हे गर काढून घेऊ, म्हणजे दाणे. छान असे 2 कणसांचे टपोरे दाणे काढून घेतलेले आहेत. ते स्वच्छ असे धुवून घेऊया. एका चाळणीवर निथळ मक्याच्या दाण्यांची भजी बनवण्यासाठी आलं घेतलेलं आहे 1 इंच, 10 लसणाच्या पाकळ्या, चमचाभर धणे, चमचाभर जिरं आणि पाव चमचा ओवा, बेडगी मिरचीचं लाल तिखट अर्धा चमचा. अगोदर धणे आहेत ते खलबत्त्यात भरड करून घेऊ. छान अशी धण्यांची भरड करून घेतलेली आहे. जिरं पण कुटून घेऊ. लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ. आता छान असं आलं ठेचून घेऊ. छान असे मक्याचे दाणे निथळलेले आहेत. एका बोल मध्ये काढून घेऊ. एक मॅशर घ्यायचा आणि एकाचे 2 असे भाग करायचे. असे मॅशरने मिक्सर मध्ये पण तुम्ही एकाचे 2 भाग करू शकता ह्या दाण्यांचे, पण ते दाणे जास्त राहणार नाही, पेस्ट होणार आणि त्याला पाणी सुटणार. म्हणून मॅशरने किंवा वाटीच्या सहाय्याने असे एकाचे 2 भाग करायचे. मक्याचे दाणे छान असे मॅशरने ठेचून घेतलेले आहेत. एकाचे 2 भाग केलेले आहेत, पाहू शकता. बारीक करून ठेवलेली हिरवी मिरची टाकली, ठेचून ठेवलेली लसूण, ठेचून ठेवलेलं आलं, जिरं, धण्याची भरड, अर्धा चमचा लाल तिखट, ओवा घ्यायचा आणि असा हातावर क्रश करून घालायचा. चवीनुसार मीठ, बारीक कापून ठेवलेली ओली कोथिंबीर आणि मिक्स करायचं हाताने. दोन वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, मावेल तेवढं घालायचं. हाताने असं मिक्स करायचं, पाणी वगैरे टाकायचं नाही. या दाण्यांना आपण म्हणून असं पाणी सुटणार. छान असे कॉर्नचे दाणे म्हणजेच मक्याच्या कणसाचे दाणे
2 वाटी कॉर्नफ्लॉवर मध्ये मळून घेतलेले आहेत आणि असा गोळा बनवायचा. आणि चुलीवर तेल पण तापत ठेवलेलं आहे, एकदम कडकडीत असं तेल तापवायचं. असे गोल असे गोळे कसे बनवायचे आणि असे कडकडीत तेलात सोडायचे. पाहू शकता एका बाजूने छान अशी मक्याच्या दाण्यांची भजी फ्राय झालेली आहे. आता अशी परतून घेऊया. पाहू शकता कॉर्न भजी छान अशी दिसत आहे. आता दुसऱ्या बाजूने पण खरपूस अशी फ्राय करून घेऊया. सतत 6 मिनिटे अलटून पलटून अशी मक्याच्या दाण्यांची भजी तयार केलेली आहे. फ्राय करून काढून घेऊया आणि एका मोठ्या झाऱ्यावर काढूया आणि निथळून घेऊया. पाहू शकता जास्त असे कॉर्न असे सुटलेले नाही तेलात. एक किंचित असे 5-6 दाणे असे तेलात सुटलेले आहेत. अशी छान कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. एका ताटात काढून घेऊया. आता दुसऱ्या बॅचची पण कुरकुरीत भजी कडकडीत तेलात सोडून घेऊया. दुसऱ्या बॅचची मक्याच्या दाण्यांची भजी तयार झालेली आहे. पाहू शकता एकदम अशी कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी भजी तयार झालेली आहे. काढून घेऊया. एक्स्ट्रा तेल आहे ते असं निथळून घेऊया. आवाजावरूनच पाहिलं असाल तुम्ही आणि समजलं असाल एकदम अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. आता छान अशा मिरच्या पण फ्राय करून घेऊया. अशा फ्राय करायच्या, झाऱ्यावर ठेवायच्या आणि वर एक झारा ठेवायचा. त्या फुटणार नाही तशा. छान अशा मिरच्या पण फ्राय करून घेतलेल्या आहे. काढून घेऊया. अशा बाजूला ठेवायच्या. त्यावर थोडं मीठ घालायचं. आज आपण छान अशी मक्याच्या कणसांच्या दाण्यांची भजी बनवलेली आहे. पाहू शकता एकदम अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. आवाजावरून तुम्हाला समजलं असेल आणि आतून अशी खुसखुशीत तयार झालेली आहे ही भजी. तुम्ही पण अशी नक्की भजी बनवा. ही पहा आतून एकदम अशी खुसखुशीत भजी तयार झालेली आहे आणि हातावर घेतल्यात वर असा चुरा होतो अशी ही कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. पाहू शकता एकदम तेलकट पण न झालेली अशी ही भजी तयार झालेली आहे. तुम्ही पण ह्या पावसात अशी मक्याची कणसं आणा आणि अशी भजी बनवा. आणि आता मी तुम्हाला मस्त अशी ही भजी खाऊन दाखवते. सोबत असा चहा घ्यायचा आणि धोधो पडणारा पाऊस आणि संध्याकाळच्या वेळी अशी मक्याच्या कणसांच्या दाण्यांची भजी खायची. या खायला. अशी चहा प्यायची. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. आणि अशीच आम्ही नवीन एक रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.